नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या विषयामधील पाठ क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने आपण अभ्यासतोय. याच्यामध्ये आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी वीज तयार करायची आहे ती वीज नैसर्गिक वायूचा उपयोग करून तयार करायची आहे. या पाठामध्ये आपण आत्तापर्यंत काय शिकलेलं आहे तर विद्युत निर्मिती केंद्र. त्याच्यामध्ये सुरुवातीला औष्णिक विद्युत केंद्र असेल, अणुविद्युत केंद्र असेल, या सर्वांचं जे काही तत्व आहे हे तत्व एकच आहे. काय तर टर्बाईन फिरवणं, टर्बाईन फिरलं की जनित्र फिरणं, आणि जनित्र फिरलं म्हणजे जनरेटर फिरला की त्यातून वीज निर्माण होते. तर हे टर्बाईन फिरवण्यासाठी काय वापरलं जातंय यावरती आधारित त्या विद्युत निर्मिती केंद्राचा प्रकार असतो. आता या ठिकाणी हे जे टर्बाईन आहे हे टर्बाईन फिरवण्यासाठी नैसर्गिक वायूचा उपयोग केलेला आहे. कशाचा? नैसर्गिक वायू. आता या नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने, कशाच्या? त्याचं ज्वलन झालं की एक प्रकारचा वायू तयार होतो. पहा काय तयार होतो? वायू. आणि या वायूचा जो दाब आहे आणि जे तापमान आहे ते अतिशय जास्त असतं. जसं की आपल्याला माहिती आहे कुकरची शिट्टी, कुकरच्या आतमध्ये काय होतं? पाण्याची वाफ होते. आणि पाण्याची वाफ झाल्यानंतर ती वाफ आतून काय करते? दाब देते. आणि त्या दाबामुळं त्याच्या वरती असलेली जी काही शिट्टी आहे ती वरती उचलली जाते आणि शिट्टी होते. बरोबर. अगदी तोच प्रकार वीज निर्मिती केंद्रामध्ये आहे. फक्त ती जी वाफ आहे वेगाने बाहेर येणारी ती टर्बाईनच्या पात्यावरती सोडली जाते. त्याच्यामुळं तिच्यामध्ये गतिज ऊर्जा असते आणि त्या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरतात. तर लक्षात काय ठेवायचं? हे बाकीचं सगळं सारखंच आहे. पहा फक्त इंधन कोणतं वापरलेलं आहे टर्बाईन फिरवण्यासाठी हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी नैसर्गिक वायूचं ज्वलन केलं जातं. त्यामधून उच्च तापमान आणि उच्च दाब असणारा वायू बाहेर पडतो आणि त्या वायूनं काय केलं जातं? टर्बाईन फिरवलं जातं. आणि याची जी रचना आहे ते इथं दिलेली आहे. पहा बरोबर. तर इथं हा कॉम्प्रेसर आहे. काय आहे? कॉम्प्रेसर. आपल्याला माहिती आहे, तुम्ही कधी ज्या ठिकाणी पंक्चर काढली जाते वाहनांची त्या ठिकाणी हवा भरण्यासाठी एक कॉम्प्रेसर वापरलं जातं. म्हणजे कॉम्प्रेसरचं काम काय असतं? हवेचा पुरवठा करणं. बरोबर. आता ही हवा कशासाठी आवश्यक असते तर इथं हा जो नैसर्गिक वायू आहे या नैसर्गिक वायूचं ज्वलन करण्यासाठी हवेची आवश्यकता असते. तुम्हाला माहिती आहे वाहनांना वगैरे एअर फिल्टर असतो त्यामधून हवा जाते. बरोबर. मग इथं हा ज्वलन कप्पा आहे. पहा या ज्वलन कप्प्यात इकडून काय येते? उच्च दाबाची हवा येते. कॉम्प्रेसर आणतो. त्यानंतर इकडून असा नैसर्गिक वायू येतो आणि या ज्वलन कप्प्यामध्ये काय होतं? नैसर्गिक वायूचं काय होतं? ज्वलन होतं. आता नैसर्गिक वायूचं ज्वलन झाल्यानंतर इथं काय तयार होतो तर उच्च तापमान आणि उच्च दाबाचा वायू तयार होतो. पहा आणि मग हा उच्च तापमान आणि उच्च दाबाचा वायू या टर्बाईनच्या पात्यावरती काय केला जातो? सोडला जातो. आता हा वायू कशावरती सोडला जातो? टर्बाईनच्या पात्यावरती. त्याला प्रचंड दाब असतो. पहा आणि त्याच्यामुळं हे टर्बाईन काय होतं? फिरतं. या टर्बाईनला काय जोडलेलं असतं? जनित्र म्हणजे जनरेटर.
तो फिरतो आणि जनरेटर फिरला की त्यामधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर सर्वसाधारणपणे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित जे विद्युत निर्मिती केंद्र आहे त्याची ही काय आहे, रचना आहे. आता याच्यामध्ये 3 भाग सांगितलेले आहेत. मुख्य किती भाग? 3 भाग. आता हे 3 भाग कोणते असतील? तर हे बघा, हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. याच्यामध्ये हे मुख्य काय असतात? 3 भाग असतात. कॉम्प्रेसर कशासाठी मी सांगितलेले पहा, उच्च दाबाची हवा या ज्वलन कप्प्यात पाठवण्यासाठी कॉम्प्रेसरचा उपयोग होतो. आता हा दुसरा भाग आहे ज्वलन कप्पा. या ठिकाणी ज्वलन होतं. कुणाचं? हा जो नैसर्गिक वायू आहे याचं ज्वलन होतं. आणि त्यानंतर ज्वलन कप्प्यामधून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू इथं टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी वापरला जातो. हे टर्बाईन जनित्राला जोडलेलं असतं आणि मग हे जनित्र फिरतं आणि विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित जी विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्यानं होणारं जे काय ऊर्जा रूपांतरण आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवले. म्हणजे ऊर्जा कशी बदलत जाते बघा इथं. तर इथं आपल्याला ही ऊर्जेचं रूप कसं बदलत जातं आपण शिकलोय. ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, आपल्याला माहिती आहे. तिचं रूपांतर फक्त केलं जातं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये. तर इथं बघा, नैसर्गिक वायूमध्ये कुठली ऊर्जा असते? रासायनिक ऊर्जा असते, लक्षात ठेवायचं, बरोबर. ज्यावेळेस हा नैसर्गिक वायू त्याचं ज्वलन होतं, ज्वलन झाल्यानंतर त्यामधून उच्च तापमान आणि उच्च दाब असलेला वायू बाहेर पडतो आणि त्या वायूमध्ये कसली ऊर्जा असते? गतिज ऊर्जा असते. या ठिकाणी रासायनिक ऊर्जेचं गतिज ऊर्जेत रूपांतर. आता ही जी गतिज ऊर्जा ही नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली असते पहा. म्हणजे त्या नैसर्गिक वायूचं ज्यावेळेस ज्वलन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी जो वायू निर्माण होतो त्या वायूला एक प्रकारची गती असते, म्हणजे त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा असते. असा हा गतिमान वायू टर्बाईनमधील पात्यावरती पाठवला जातो पहा. म्हणजे टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि शेवटी टर्बाईन फिरून त्याला जोडलेलं जनित्र फिरतं आणि विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. तर नैसर्गिक वायूवर आधारित ही जी काही विद्युत निर्मिती केंद्र आहेत त्याच्यामध्ये ऊर्जेचं रूपांतरण, इथं रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशात झालं? डायरेक्टली म्हणजे टप्प्याटप्प्यानं विद्युत ऊर्जेत झालं. म्हणजे त्याच्यात अगोदर रासायनिक ऊर्जेचं गतिज ऊर्जेचं पुन्हा टर्बाईनमधील गतिज ऊर्जेत आणि टर्बाईनमधील गतिज ऊर्जेचं पुन्हा विद्युत ऊर्जेत, असं ऊर्जेचं रूपांतरण होतं. म्हणजे रूप बदलत जातं ऊर्जेचं. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा, कुठल्या? कोळशावर चालणारं जे काही विद्युत निर्मिती केंद्र आहे त्या विद्युत निर्मिती केंद्रापेक्षा किंवा संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता कशी असते? अधिक असते. कुणाची कार्यक्षमता अधिक असते? तर कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायू चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो पहा. या सल्फरमुळं काय होतं? प्रदूषण होत असतं. तर कधी तुम्ही पेट्रोल पंपावर गेलेला असाल तर त्या ठिकाणी पहा, शिसा विरहित असं लिहिलेलं असतं इंधन. तर शिसा म्हणजे सल्फर. तर
शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होतं. काय होतं? नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होतं. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा इथं दिलेला आहे पहा. डिझाईन म्हणजे कसं असतं ॲक्च्युली, तर इथं हा आराखडा तुम्हाला दिलेला आहे पहा, दिसतोय हा बघा. हा काय आहे? आराखडा आहे, डिझाईन आहे. म्हणजे कसं असतं? नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा, बरोबर. हा कोण आहे? हा आहे कॉम्प्रेसर. याचं काम काय आहे? तर हा ज्वलन कक्षामध्ये हवा पाठवतो प्रचंड दाबाने. त्यानंतर इथं इंधन असतं. इंधन कुठलं असणार आहे या ठिकाणी? तर नैसर्गिक वायू. हा नैसर्गिक वायू या ज्वलन कक्षामध्ये पाठवला जातो. इकडून हवा आलेली आहे आणि इकडून असं हे इंधन नैसर्गिक वायू आलेला आहे. कुठं? ह्या ज्वलन कक्षामध्ये. या ठिकाणी त्या वायूचं काय होतं? ज्वलन होतं, बरोबर. आता ज्वलन झाल्यानंतर त्यामधून उच्च तापमान आणि उच्च दाब असणारा एक वायू तयार होतो पहा. आणि हा वायू प्रचंड दाबाने, हे जे काही टर्बाईन आहे इथं पाहतोय आपण, हे टर्बाईन आहे, गॅस टर्बाईन दिसतंय. या टर्बाईनच्या पात्यावरती हा वायू सोडला जातो. त्याच्यामुळं ही पाती काय होतात? फिरतात. ही फिरल्यानंतर याला काय जोडलेलं असतं? हे जनित्र जोडलेलं असतं, म्हणजे जनरेटर, बरोबर. हे बघा इथं मध्ये दाखवलेलं आहे. मग हा जनरेटर फिरतो. हे गॅस टर्बाईन फिरल्यामुळं. हे गॅस टर्बाईन कशामुळं फिरतं? या गॅसमुळं, बरोबर. आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर सर्वसाधारणपणे हा नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आहे. आणि ज्यावेळेस हा गॅस या टर्बाईनवरती सोडला जातो तर त्यावेळेस त्यातून काही उष्ण वायू देखील बाहेर पडत असतात. तर हे इथं कॅन्सल केलेलं आहे पा हा घटक. आणि त्याच्या पुढचा जो घटक आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण, हा देखील कॅन्सल केलेला आहे. आणि डायरेक्टली आता आपण जलविद्युत ऊर्जा हा जो घटक आहे तो अभ्यासणार आहोत. म्हणजे मी जे सांगतोय ते परीक्षेला येणार. म्हणजे बाकीचे घटक वगळलेले आहेत ते मी काय तुम्हाला सांगत नाही किंवा शिकवत नाही. जलविद्युत ऊर्जा, आत्तापर्यंत आपण औष्णिक ऊर्जा, विद्युत, त्यापासून वीज कशी निर्माण केली, अणुऊर्जेच्या साह्याने कशी केली जाते, नैसर्गिक वायूच्या साह्याने कशी केली जाते, आणि आत्ता आपल्याला पाहायचं आहे वाहत्या पाण्याच्या साह्याने वीज कशी निर्माण केली जाते. जलविद्युत ऊर्जा. कुठली? जलविद्युत ऊर्जा. आता आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यात गतिज ऊर्जा असते किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. हे आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहोत. आणि हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे आपल्याला माहिती आहे. आता जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत केलं. म्हणजे साठलेलं पाणी जे असतं त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. आणि साठलेलं पाणी ज्यावेळेस धरणातून सोडलं जातं पाईपच्या मार्फत किंवा आणखीन कशाच्या मार्फत, त्यावेळेस त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशात होतं? गतिज ऊर्जेत होतं.
आणि मग असं गतिमान पाणी हे टर्बाईनपर्यंत आणलं जातं. कुठपर्यंत? टर्बाईनपर्यंत. म्हणजे धरणात साठवलेली जी काही साठवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत केलं जातं आणि या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं आणि टर्बाईन फिरलं की त्याला जोडलेलं जनित्र फिरतं पहा. आणि जनित्र फिरलं की काय होतं? त्यातून वीज निर्माण होते. आता हे टप्पे दिलेले आहेत पहा. पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा म्हणजे धरणातलं पाणी आहे ते सोडल्यानंतर त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. त्यानंतर या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने हे टर्बाईन फिरवलं जातं. पाण्यावर चालणारं टर्बाईन, त्याला जोडलेलं जनित्र असतं. जनित्र फिरलं की वीज निर्माण होते. तर इथं आपल्याला जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण म्हणजे ऊर्जेमध्ये कसा बदल होतो पहा. आता धरणात असलेलं जे पाणी असतं ते स्थिर असतं, त्याचा साठा असतो, त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, बरोबर. त्यानंतर हे पाईपद्वारे पाणी ज्यावेळेस धरणातून सोडलं जातं त्यावेळेस ते व्हायला लागतं आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा असते आणि हे वाहतं पाणी टर्बाईनपर्यंत आणलं जातं आणि टर्बाईनच्या पात्यावरती काय केलं जातं? ते पाणी सोडलं जातं. त्यावेळेस ते टर्बाईन फिरतं म्हणजे त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि टर्बाईन फिरल्यानंतर त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि शेवटी त्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते. स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा असं हे ऊर्जेचं रूपांतरण आहे. स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा अशा प्रकारे जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचं रूपांतरण होत असतं. आता याचा आराखडा किंवा डिझाईन कसं असतं इथं खाली दिलेलं आहे पहा. ते दिसतंय आपल्याला. तर ही धरणाची भिंत आहे पहा. ही काय आहे? ही पूर्ण सगळी धरणाची भिंत आहे. त्यानंतर इथं पाण्याचा साठा आहे पहा. हे वरून नदीत येणारं पाणी वेगळं, लक्षात ठेवा. हे इकडून नदीत ज्यावेळेस पाणी सोडायचं असतं त्यावेळेस ते इकडून येतं दरवाजांमार्फत, बरोबर. पण ज्या वेळेस वीज तयार करायची असते त्यावेळेस ते पाणी इकडून सोडलं जात नाही. तर ते कुठून सोडलं जातं? आता हे काय सगळं इथं दिसतंय आपल्याला, हे निळं आहे ते सगळं पाणी आहे पहा. काय आहे? पाणी आहे, बरोबर. हे पाणी कुठून सोडलं जातं? या धरणाच्या तळामधून पाईपद्वारे सोडलं जातं. असं वेगाने येतं कारण वरती पाण्याचा काय असतो? दाब असतो. इथं झडप दिलेलं आहे पहा. झडप म्हणजे कॉक. ज्यावेळेस आपल्याला हवं त्यावेळेस हे पाणी बंद करता येतं, बरोबर. हा पाणी प्रवाह, बरोबर. त्यानंतर इथं हे जे दिसतं हे टर्बाईन आहे पहा. हे काय आहे? टर्बाईन आहे. हे पाणी याच्यामध्ये गेलं की हे वेगाने असं काय फिरतं? टर्बाईन फिरतं. टर्बाईनला वरती इथं हे पहा, हे असं हे बाणाच्या सहाय्याने दाखवतोय पहा. हे असं जनित्र जोडलेलं असतं. हे जनित्र आहे. काय आहे? जनित्र आहे म्हणजे जनरेटर आहे. आणि हा जनरेटर फिरला, हे पॉवर हाऊस म्हणजे ज्या ठिकाणी वीज निर्माण केली जाते आणि मग इथे वीज तयार होते आणि इथं आपल्याला दाखवलेलं आहे वीज वाहक तारांच्या मार्फत ही वीज गावोगावी पोहोचवली जाते. तर सर्वसाधारणपणे हा जलविद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आहे. त्यानंतर इथं जरा डोके चालवा असा जो भाग आहे हा वगळण्यात आलेला आहे पहा. हा परीक्षेला नाही. तर त्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे पहा, कुठल्याही प्रकारचं जे इंधन आहे त्याचं ज्वलन इथं होत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही पहा. एक लक्षात ठेवायचं, जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. परंतु याचा एक तोटा असा आहे की आता
इथं वीज तयार करायची, त्यासाठी पाणी पाहिजे, बरोबर. मग पाणी कुठून आणणार? त्यासाठी धरण बांधावं लागणार, बरोबर. आणि धरण जर बांधायचं असलं तर नदीच्या काठी राहणारे जे काही लोक आहेत त्यांचं विस्थापन करावं लागतं. त्यानंतर तिथं असणारं जंगल ते सगळं पाण्याखाली जातं, सुपीक जमीन पाण्याखाली जाते. पाण्यातील जी काही सजीवसृष्टी आहे तिच्यावरती विपरीत परिणाम होतो. यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्यावरण स्नेही आहेत की नाहीत हा वादाचा मुद्दा आहे, कारण प्रदूषण होत नाही पण बाकीच्या गोष्टींवर त्याचा फार परिणाम होतो. त्यानंतर इथं आपल्याला काही जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत पहा. आता फायदा काय आहे तर प्रदूषण होत नाही. काय होत नाही? प्रदूषण होत नाही हा काय आहे? फायदा आहे. पण याच्यामुळं काय होतं तर धरण बांधावं लागतं आणि धरणासाठी खूप मोठी जमीन पाण्याखाली जाते जी पिकाऊ असते ती पहा. आपल्याला माहिती आहे धरणग्रस्तांचे प्रॉब्लेम. गावं विस्थापित होतात म्हणजे गावांतून त्यांना जावं लागतं दुसऱ्या ठिकाणी. पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतात. हे लोक जे विस्थापित झालेले आहेत पहा यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. सुपीक जमिनी जंगले पाण्याखाली येऊ शकतात. हे सगळे तोटे आहेत. म्हणजे हा काही फायदा हा इतर तोटा हा आहे. फायदा थोडा आहे पण तोटा खूप जास्त आहे. आता धरणात पुरेसा पाणी साठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. म्हणजे धरणात जर पुरेसा पाणी साठा असेल तर पाहिजे तेव्हा आपण वीज निर्मिती करू शकतो. त्यानंतर वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. म्हणजे पाणी जरी कमी झालं तरी पुन्हा पाऊस पडतो आणि पुन्हा वीज निर्मिती सुरू राहते. आणि वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो पहा. म्हणजे वाहतं जे पाणी आहे ते अडून राहिलं तर त्यामध्ये जी काही सजीवसृष्टी आहे त्या सजीवसृष्टीवरती विपरीत परिणाम होतो. इकडे काय फायदे आहेत तर इकडे काही तोटे आहेत. आता इथं पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे पहा. पवन म्हणजे वारा. पवन म्हणजे काय? वारा. आणि हे आपण पाहत आलो सातारा त्या भागामध्ये भरपूर पवनचक्की आहेत पहा. तर वाहत्या वाऱ्यामध्ये वाहता असलं की त्यामध्ये नेहमीच गतिज ऊर्जा असते पहा. आता त्याचं गतिज ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत केलं जातं आणि त्याद्वारे पाणी उपसणं दळण दळणे यासारख्या कामामध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. हे आपल्याला माहिती आहे. शेडाची जहाजं वगैरे त्याच ऊर्जेवरती चालायची. आता त्या ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते पहा. आता वाऱ्याचा उपयोग कशासाठी केला जातो? वीज निर्माण केला जातो. आता वाहत्या वाऱ्यामध्ये गतिज ऊर्जा असते आणि या गतिज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? विद्युत ऊर्जेत केलं जातं. आणि हे करणारं जे काही यंत्र आहे याला म्हणतात पवनचक्की. आपल्याला माहिती आहे. म्हणजे वाऱ्याचं रूपांतर विजेमध्ये करणारं जे उपकरण आहे त्याला म्हणायचं पवनचक्की. पवनचक्की तुम्ही पाहिले असेल पहा, त्याला पाती वगैरे असतात, बरोबर. आता हे पातं आहे, बरोबर आहे. आणि त्या ही पाती आहेत, ही दिसतात कर्सरच्या साहाय्याने. हे पातं आहे, हे पातं आहे. इथं दोनच पाती दाखवलेली आहेत, 3 पाती असतात, बरोबर. ही रचना अगोदर समजून घ्या, बरोबर. त्यानंतर ही पाती जी आहेत या गिअर बॉक्स मार्फत कशाला जोडलेले आहेत? या जनित्राला जोडलेले आहेत पहा. म्हणजे हा शाफ्ट आहे, इथं पण हा शाफ्ट आहे. आता ही पाती या शाफ्ट मार्फत गिअर बॉक्सला जोडलेली आहेत आणि गिअर बॉक्स मार्फत जनित्राला जोडलेले आहेत. गिअर बॉक्स कशासाठी असतो आपल्याला माहिती आहे. वाहनांमध्ये वगैरे 2 व्हीलर 4 व्हीलर वाहनांमध्ये गिअर बॉक्स असतो, गिअर असतात त्याला, बरोबर. कशासाठी? गती वाढवण्यासाठी. म्हणजे हा जो गिअर बॉक्स आहे तो काय करतो? गती वाढवण्याचं काम करतो या शाफ्टचे. आणि शाफ्ट कशाला जोडलेला असतो? जनित्राला. म्हणजे ही पाती फिरली की जनित्र फिरतं आणि त्यातून वीज निर्माण होते.
हिचा आराखडा इथं दिलेला आहे पहा. इथं असा हा वाहता वारा आहे. हा आराखडा पवनचक्कीचा हा काय आहे आराखडा इथं दिसतो आपल्याला. या आकृतीमध्ये डिझाईन आहे. ही पाती आहेत, ही दोन्ही पाती आहेत. हा शाफ्ट आहे, हे बेरिंग आहे पहा. हे खालचा आधार आहे, मनोरा उंचावरती बसवली जाते ना पवनची, हा आधार. इथं पण काय असतं, बेरिंग असतं पहा. हे बेरिंग इकडचं आहे पहा. इथं बेरिंग असतं. वारा ज्या दिशेने असेल त्या दिशेने ती पाती काय होतात, फिरतात. इथं बेरिंग, हे काय आहे, पाता आहे बरोबर. हा शाफ्ट आहे, हा पात्याला जोडलेला असतो. ही पाती फिरली की शाफ्ट फिरतो. शाफ्ट कशाला जोडलेला आहे, गिअर बॉक्सला. इथं गिअर बॉक्समध्ये गती वाढवण्याचं काम होतं. त्यानंतर या गिअर बॉक्स हा शाफ्ट मार्फत जनित्राला जोडलेला आहे आणि त्यापासून वीज निर्माण होते पहा. इथं पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीचे विविध टप्पे दिलेले आहेत पहा. विशिष्ट वेगाने वाहणारा वारा आहे, हवेवर फिरणारी ही मोठी पाती असलेलं टर्बाईन, त्यानंतर जनित्र आणि विद्युत ऊर्जा. हा वारा इकडून आलेला दिसतोय पहा आपल्याला, हा वारा असा येतोय पहा. त्यानंतर पुढं हे टर्बाईन, हे पूर्ण काय आहे, हे टर्बाईन आहे. ज्याला पाती जोडलेले हे टर्बाईनच आहे एक प्रकारचं बरोबर. त्यानंतर हे जनित्र आणि त्यातून वीज निर्माण होते. इथं वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा इथं दाखवलेली आहे पहा. रूपांतरण कसं होतं, गतिज ऊर्जा टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, टर्बाईन फिरलं की विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता इथं ज्या पवनचक्क्या असतात किंवा त्याला पवन निर्मिती यंत्र असं म्हटलेलं आहे. पवन निर्मिती यंत्र, याला पवनचक्क्या, ह्या वेगवेगळ्या क्षमतेच्या असतात. अगदी 1 किलोवॅटपासून 7000 किलोवॅटपर्यंतच्या पवनचक्क्या असतात. म्हणजे तिथं वारा किती प्रमाणात आहे, ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तेथे उपलब्ध असलेल्या वाऱ्याच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्र बसवण्यात येतात. आता यंत्राची क्षमता किती आहे, 1 किलोवॅटपासून 7000 किलोवॅटपर्यंत आहे. आणि ज्या ठिकाणी पवनचक्क्या आपल्याला उभारायच्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या वाऱ्याच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्र बसवण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का, हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टीवर अवलंबून असतं. म्हणजे ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग किंवा आवश्यक वेगाची हवा कशावर अवलंबून असते, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काय भौगोलिक गोष्टी असतात त्यावरती अवलंबून असते. आता हा जो भाग आहे हा तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. हा पण वगळण्यात आला आहे आणि हा पण वगळण्यात आलेला आहे. सागरी किनारी हवेचा वेग जास्त असतो पहा. कधी पहा, समुद्रावरती हवेचा वेग जास्त असल्याने तो पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे, परंतु पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते. हा याचा काही एक म्हणजे त्रुटी म्हणावी किंवा काही मर्यादा आहेत पहा, काहीसा मर्यादित आहे. म्हणजे इथं वाऱ्याचा वेग सगळीकडे सारखा नसतो, एवढं मात्र याच्यावरती काय आहे, बंधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र अभ्यासलं. ते तुम्ही घरी त्याची प्रवाह आकृती वहीमध्ये काढा, पाठ करा. जलविद्युत केंद्र अभ्यासलं, त्याची प्रवाह आकृती वहीमध्ये काढा, पाठ करा. त्यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र अभ्यासलं, त्याची प्रवाह आकृती काढा आणि
पाठ करा.